काय करणार? पश्चिम बंगालपासून जम्मू काश्मीरपर्यंत लोकांचं धार्मिक द्वेषानं हत्या होत आहेत. याला सर्वस्वी जबाबदार देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि दुर्दैवाने मला प्रधानमंत्र्यांचं नाव घ्यावं लागत आहे. सर्वपक्षीय बैठक या सगळ्या संदर्भात बोलवावी असं म्हटलं जातंय. या संदर्भात काय बघा, यापूर्वी पुलवामा जेव्हा झालं तेव्हा सर्वपक्षीय यांना सर्व पक्षाची गरजच नाहीये ना. हे वन मॅन शो आहेत. आणि काय होणार सर्वपक्षीय बैठकीत? गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या. सर्वपक्षीय बैठकीत गृहमंत्र्यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवणार असेल तर त्या सर्वपक्षीय बैठकीला अर्थ आहे. 170 कलम रद्द करून काहीच हे राज्यकर्ते नाहीच आहेत. हे अंडरवर्ल्डच्या टोळ्या चालवणारे लोक आहेत. 370 कलम हटवल्यामुळे काश्मीरमध्ये सुव्यवस्था, शांतता नांदली. काय झालं? काय मला सांगा ना. केंद्रशासित केला, काय झालं? कोणी सांगेल का? संपूर्ण काश्मीरमध्ये अशांतता. गृहमंत्रालयावरच्या चर्चेत गृहमंत्री काय म्हणाले होते तुम्ही समजून घ्या ना परत. मोदी म्हणाले होते टेररिस्ट फ्री, टेररिस्ट मुक्त जम्मू काश्मीर बनवू. मोदी म्हणाले होते की जम्मू काश्मीर आम्ही पर्यटकांसारखे स्वर्ग बनवू. गेले लोक स्वर्गात ना, तुम्ही त्यांना स्वर्गात पाठवलं. हे जे लोक आहेत राज्यकर्ते, हे देशाला मूर्ख बनवतात, लोकांना मूर्ख बनवतात आणि लोक मूर्ख बनतायत. ते उद्या सांगतील 27 लोकांच्या घरी जाऊन ते नंदनवनात मरण पावले ते स्वर्गात गेले. जसं कुंभमेळ्यामध्ये सांगितलं ना, जे मेले त्यांना मोक्ष प्राप्ती झाली, असंही हे सांगायला मंगळप्रभात दोडासारखे लोक कमी करणार नाहीत. आता ते आंदोलन करणार आहे, निषेध आंदोलन करणार आहे. कोणाचा निषेध करणार आहे? अमित शहाचा. जबाबदार कोण आहे? तुमचंच सरकार जबाबदार आहे मिस्टर मंगलप्रभात लोढा. कोण आहे पंतप्रधान? नेहरू आहेत का मनमोहन सिंग आहेत? मागा राजीनामा मागा. लोढांना मी सांगतोय राजीनामा मागा. हे जे लोक आता मरण पावले आहेत ते काय त्यांना गोमूत्र पाजून जिवंत होणार नाही आहे. जे तुमचे मंत्री सांगतायत जीवदान मिळतं गोमूत्रामुळं. हे काय 27 लोकांना या राज्याचे मंत्री काय म्हणाले तुमचे देवेंद्र फडणवीस? काय करारा जबाब दो म्हणजे काय त्यांच्यावर गोमूत्र शिंपडणार तुम्ही जाऊन आणि जिवंत करणार?